महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथे अतिवृष्टी झाल्याने व नुकसान झाल्यामुळे सोयाबीन, कपाशी, मका यांचे नुकसान झाल्यामुळे पंचनामे करताना कृषी सहाय्यक विशाल साबळे व ग्रामविकास अधिकारी श्रीमती गवई मॅडम व तलाठी श्रीमती मिनल मेश्राम व गावातील सरपंच अशोक पाटील शिंदे, उपसरपंच राजू तडवी, तायराम सुसर, बाळाराम सेठ, भागवत शिंदे, अवचित शिंदे व महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलचे भोकरदन ग्रामीण पत्रकार सुनील उंबरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आम्ही आज कोसगाव येथे 2-3 दिवसापूर्वी अतिवृष्टी आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्या अनुषंगानं तिची पाहणी करण्यासाठी आपल्या या विभागाचे सहाय्यक साबळे साहेब, तसेच ग्रामसेवक मॅडम श्रीमती गवई मॅडम, तसेच मेश्राम मॅडम, चेअरमन, माजी सरपंच आणि गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी ही पाहणी करण्यासाठी काही निवडक शेतामध्ये जाऊन पाहणी करण्यासाठी आलो असता येथे या सोयाबीनच्या पिकामध्ये जवळपास अर्धा फुटाच्या वर अर्धा ते 1 फूट पाणी तुंबलेलं आहे। त्यात सोयाबीनचं पीक तर बुडलेलं आहे। अशीच गावातली सर्व ठिकाणची परिस्थिती आहे। पूर्ण गावात चक्कर न मारता आम्ही रँडमली 5-7-8 प्लॉटचं पाणी करणार आहोत आणि शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना योग्य ते नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही शासनाकडे विनंती करणार आहोत। श्री शासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कारवाई करावी।